सखी, जीवाभावाची मैत्रीण. सखी मग ती एखाद्या आईच्या, बहिणीच्या, मैत्रिणीच्या रूपाने असो वा प्रेयसीच्या रूपाने असो, विचार एकच आहे, पण त्याची रूपे अनेक आहेत. हे जरी खरं असलं तरी प्रेमविश्वात सखी हा शब्द खूप मार्मिक आणि अर्थपूर्ण आहे. जेव्हा एखादा प्रियकर त्याच्या प्रेयसीला सखी म्हणत असेल तर त्यामागे बराच व्यापक अर्थ सामावलेला असतो. आजकाल आपण बघतोच प्रेमवीरांचा विरह, त्यांची ताटातूट, एकतर्फी प्रेमातून झालेला नामंजूर घात, प्रेमापोटी जीवांचा आकांत आणि शेवटी उरलेला विरह. पण मैत्रीतून निर्माण झालेलं नातं प्रेमात फुलतं आणि विरहात संपतं हे मान्य होण्यास सोपे नाही. मग जेव्हा तो तिला सखी म्हणतो, म्हणजे जरी मैत्री संपली, प्रेम संपलं, नाते दुरावलेत, तरी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी ती सखी असते. सखी हा शब्द सर्व नात्यांच्या अगदी सर्वोच्च स्थानावर आहे. नुसत्या गुलाबी प्रेमाच्या त्रिकोणातच नव्हे तर जीवनाच्या दृष्टिकोनात सहज आणि अनिवार्य असणारा हा शब्द. आपण कुणाची तरी सखी आहोत ही भावनाच पावित्र्याचं शिखर गाठणारी, आणि एखाद्याला सखी भेटली म्हणजे तो आयुष्यातील नात्याच्या पैजेत जिंकला असं म्हणाव्यास हरकत नाही. तसंही मैत्रीण, सखी, प्रेयसी असं समीकरण करता येईल असं मला वाटतं. कारण सखी होण्यासाठी आधी मैत्रीण व्हावं लागतं आणि प्रेयसी होण्यासाठी आधी सखी व्हावं लागतं. आजकाल प्रत्येक मन असतं कुणाच्या ना कुणाच्या शोधात. शोधणाऱ्या नजरेच्या चौकटीतून बरंच काही सहज निसटून जात असतं. आयुष्य वाहत असतं, क्षण बरसत असतात, आणि आपण पाहत असतो स्वतःचंच प्रतिबिंब वाहणाऱ्या आयुष्यात. जेव्हा साथ लाभते वादळाची तेव्हा तो सागरी किनाराही संतावतो त्या तीरावर. बेलगाम वादळाला बांधणारा तो वारा असतो, धगधगत्या आगीला विझविणारं ते पाणी असतं, आणि रागीट प्रवृत्तीला मारणारं प्रेम असतं. तर अशांत मनी बेफाम भावनांना आवर घालणारी ती सखी असते. कधीकधी आयुष्य सारंच बेरंग वाटायला लागतं. एखाद्या अपयशाने म्हणा की आणखी दुसऱ्या कारणाने म्हणा, जगणंच नकोसं होतं. काही करण्यात उत्साह वाटत नाही. एखाद्या वेळी ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो ते दुरावलेले असतात. प्रेमविरह होतो. मग काय, नुसतं जगायचं? त्या जगण्याला ना हर्ष, ना उत्साह, ना कुठलीच अपेक्षा. मग अशावेळी विश्वास हवा असतो, पुन्हा नव्याने फुलण्याचा, फूल बनून सुगंध पसरविण्याचा, पुन्हा आयुष्यावर प्रेम करण्याचा. हाच विश्वास मग आपल्याला जी देते तीच सखी किंवा तो सखा असतो. समाज चौकटीच्या बाहेर जाऊन साऱ्या नात्यासंबंधांच्या, धर्माजातीच्या पलीकडे आपण पाऊल टाकू तेव्हा स्वतःभोवती असलेलं भावनांचं, प्रेमाच्या पावित्र्याचं वर्तुळ आपणास दिसेल, आणि अशाच वर्तुळाच्या मधोमध उभं असेल आपलं, फक्त आपलंच कुणीतरी, तिचा सखा किंवा त्याची सखी. मग आपणच ठरवायला हवं की चौकोन चांगला की वर्तुळ चांगलं ते. अगणित क्षणांचं हे क्षणभंगूर आयुष्य, आयुष्याच्या रंगीबेरंगी वळणावरून चालणारी पावलं, पाऊलखुणा स्वतःवर बिंबवणारे रस्ते, जणू गेलेल्यांच्या स्मृतीचं कोंदण केल्यागत. क्षण सरकत जातो, घटना घडत जातात, एकामागून एक कैक मने याच वळणावर बरंच काही बोलून जातात, सांगून जातात. बकुळीच्या फुलांचा सडा पडावा तसा मग इतिहासाच्या पानांवर सडा पडतो, तो कित्येक मनोमिलनाचा, कित्येक मनविरहाचा, आणि अशातूनच घडत जाते ती एखादी अनामिक पण अमर प्रेमकथा. दोन मने जोडणारं, धडधडणाऱ्या भावनांचं प्रतिबिंब म्हणजे प्रेम. युवा जगातील अशाच एका मनाने जेव्हा संवाद साधला जातो दुसऱ्या मनाशी, नकळतपणे मग निर्माण होतात अनामिक नाती. स्वप्नांचे मेघ मग पेलावत नाहीत आणि अस्तित्वाचे भान मग राहवत नाही. मन बेधुंद, बेलगाम झाल्यागत भिरभिरतं त्या सखीसाठी. सखी
हा शब्द ऐकताच क्षणिक विचार आला, प्रियकराची प्रियसी, नवऱ्याची बायको, मित्राची मैत्रीण, सारं कळतं, पण सखी कुणाची कोण? तुम्ही म्हणाल सख्याची सखी, हसत हसत तेही मान्य करू, पण सखी हा शब्द आभाळभर अर्थाचा आहे हे विसरता कामा नये. चला तर आयुष्यातील अनंत अडचणीतून सहज डोकावून पाहूया आपल्याच मनामध्ये आणि शोध घेऊया आपल्या माणसांचा. नक्कीच भेटेल मग ती सखी. लेखन सोनाली अवथरे करमणकर.